स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मुलांना तेलकट पदार्थ न देता काय खायला द्यावं हा प्रश्न पडला असेल तर गव्हाच्या पिठाची ही दाणेदार बर्फी मुलांसाठी आणि सर्वांसाठीच खायला खूप हेल्दी आहे। ही बर्फी गव्हाच्या पिठाची असून खूप दाणेदार आहे आणि कमी तुपामध्ये तयार होणारी आहे। तर बर्फी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। इथे मी घेतलेलं आहे 2 वाटी गव्हाचं पीठ, 1.5 वाटी गूळ। ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलंय त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ आहे आणि 1 छोटी वाटी रवा, 1 छोटी वाटी बेसन पीठ। ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजलंय त्या वाटीने अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पीठ आहे। आवडीनुसार ड्रायफ्रूट, वेलची आणि थोडंसं तूप। ही बर्फी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ, रवा, बेसन पीठ भाजून घेण्याची गरज नाही, तर डायरेक्ट परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ, रवा, बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, चिमूटभर मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये तुपाचं मोहन घालायचं। तर तुपाचं मोहन घालताना अगदी कडकडीत गरम तूप करून घ्यायचं नाही, थोडंसंच गरम करून घेतलेलं आहे तूप आणि यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालायचं, जास्त तूप घालायची गरज पडत नाही। तूप घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व पिठाला तूप लागलं पाहिजे अशा पद्धतीने। तर पिठाला तूप लावून घेतल्यानंतर हाताने दाबून बघायचं, पीठ मुटका वळत असेल तर समजायचं व्यवस्थित मिक्स झालं। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ मी घट्टसर मळून घेतलेलं आहे। हे पीठ मळून घेतल्यानंतर या पिठाला रेस्ट देण्याची गरज नाही, लगेचच या पिठाच्या छोट्या छोट्या टिक्क्या तयार करून घ्यायच्यात। तर मोठा लिंबू असतो ना तेवढ्या आकारामध्ये मी पीठ घेतलेलं आहे आणि त्या पिठाच्या अशा पद्धतीने गोल आकारामध्ये टिक्क्या करायच्या। त्यानंतर मध्यभागी अशा बोटाच्या सहाय्याने थोडंसं दाबून घ्यायच्या, जेणेकरून या तळल्या जातात व्यवस्थित। याच पद्धतीने सर्व गव्हाच्या पिठाच्या मी टिक्क्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता या सर्व टिक्क्या तळून घ्यायच्या। तर टिक्क्या तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं, जास्त कडकडीत तेलामध्ये तळायचे नाहीत। जर जास्त गरम तेलामध्ये तळल्या तर या मधून कच्च्या राहतील, वरून लवकर ब्राऊन होतात पण मधून कच्च्या राहतात। या टिक्क्या तळताना घाई अजिबात करायची नाही, अगदी सावकाश तळायच्या, जेणेकरून ह्या छान तळल्या जातील तर आपली बर्फी खमंग होईल, स्वादिष्ट होईल। या टिक्क्या तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तूप दोन्ही वापरू शकता। मी आज तेलामध्ये तळत आहे, तुपामध्ये तळल्या तरीही चालतात। गव्हाच्या पिठाच्या या टिक्क्या तळण्यासाठी जास्त तेलही लागत नाही, खूप कमी तेलामध्ये तळून होतात या। तर इथे बघू शकता माझ्या सर्व या गव्हाच्या पिठाच्या टिक्क्या तळून झालेल्या आहेत आणि तळून झाल्यानंतर थोड्याशा थंड होऊ द्यायच्या, त्यानंतर अशा हाताने तोडून ठेवायच्या। तर इथे बघू शकता अजिबात तेलकट दिसत नाहीत ह्या टिक्क्या। त्यानंतर या पूर्ण थंड झाल्यानंतर हाताने थोड्याशा चुरून घ्यायच्या आणि हे थोडं थोडं मिश्रण मिक्सरमध्ये घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला फिरवताना जास्त वेळही फिरवायचं नाही, चालू बंद करत थोडंसं फिरवून घ्यायचं, लगेचच बारीक होतं हे। आणि तसंही आपल्याला जास्त बारीक पावडर लागणार नाही, तर अशा पद्धतीने रवाळ दाणेदार पावडर लागणार आहे, त्यामुळे मिठाई छान दाणेदार होते। याच पद्धतीने सर्वच रवाळ पावडर तयार करून घ्यायची। आता हे असंच बाजूला ठेवायचं आणि गॅसवर कढई ठेवायची। कढईमध्ये घालायचं साजूक तूप। तर मी इथे 1 छोटी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। जर गव्हाचं पीठ मोजलंय त्या वाटीने घेतली तर अर्धी वाटी तूप घेऊ शकता, किंवा थोडंफार जास्त कमी झालं तरी काही प्रॉब्लेम नाही, थोडं जास्त घेतलं तरी चालेल। त्यानंतर कढईमध्ये 1.5 वाटी गूळ घालायचा। गूळ घातल्यानंतर हा गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे, फक्त वितळून घ्यायचा, गुळाचा पाक बनवायचा नाही। तर त्यासाठी गॅसची फ्लेम कमी करायची। जर जास्त गरम तुपामध्ये गूळ घातला तर गूळ करपण्याची शक्यता असते, जळण्याची शक्यता असते, त्यामुळे गूळ वितळवताना गॅसची फ्लेम कमी करायची आणि अशा पद्धतीने गूळ फक्त वितळवून घ्यायचा। त्यानंतर गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालू शकता। मी फक्त 1 चमचाभर वेलची पावडर आणि बदामाचे तुकडे यामध्ये घातलेले आहेत आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं। आता यामध्ये वितळून घेतलेला गूळ घालायचा। आता हा गूळ गरम असतानाच यामध्ये पटकन घालायचा आणि हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं। हे मिश्रण चांगलं एकजीव झाल्यानंतर बर्फी सेट होण्यासाठी एका दुसऱ्या प्लेटमध्ये टाकायचं आहे। तर त्यासाठी या प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे। तूप किंवा तेल या प्लेटला लावू शकता तुम्ही, किंवा मग ट्रेमध्ये ही बर्फी सेट करू शकता। प्लेटमध्ये तूप लावल्यानंतर अशा पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आणि ती बर्फी सेट होण्यासाठी चांगलं व्यवस्थित पसरून घ्यायचं। तर मी इथे खलबत्त्याचा खालचा भाग सपाट असतो, तर त्या खलबत्त्याच्या साहाय्याने असे व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे। त्यानंतर या बर्फीला कट मारून घ्यायचे। बर्फी सेट होण्याच्या अगोदरच कट मारून ठेवायचे, नाहीतर नंतर कट मारायला गेले तर ही बर्फी तुटते। त्यामुळे हे आता ओलसर आहे हे मिश्रण, तेव्हाच थोडेसे कट मारून घ्यायचे। गव्हाच्या पिठाची अशी बर्फी बनवताना अजिबात चुकत नाही। गुळाचा पाक बनवून बर्फी बनवायची म्हटलं, थोडंफार कमी जास्त झाला गुळ तर चुकते, किंवा मग पाक मागे पुढे झाला तरी बर्फी चुकते। पण या बर्फीमध्ये आपण गुळाचा पाक बनवला नाही, फक्त तुपामध्ये गुळ वितळून घेतलेला आहे। सुरुवातीला थोडंसं कमी तूप घालायचं आणि त्यामध्ये गुळ वितळून घ्यायचा
त्यानंतर जर आपल्याला हे मिश्रण कोरडं वाटलं तर त्यामध्ये थोडंसं तूप गरम करून घालायचं आणि हे मिश्रण पुन्हा एकजीव करायचं आणि बर्फी सेट करून घ्यायची। अजिबात बर्फी चुकत नाही, खूप छान तयार होते। कट करून घेतलेली बर्फी अशीच रूम टेम्परेचरवर 1.5 ते 2 तास सेट होण्यासाठी ठेवायची आणि जर तुम्हाला लवकर सेट करायची असेल तर अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायची। ही बर्फी लवकर सेट होते। मी ही बर्फी अशीच किचन ओट्यावर ठेवली होती, तरीसुद्धा खूप छान सेट झालेली आहे। इथे बघू शकता। अशी बर्फी बनवण्यासाठी सहसा भरपूर प्रमाणामध्ये तूप वापरले जातं, तर ही बर्फी बनवण्यासाठी मी अजिबात जास्त तूप वापरलेलं नाही। तरीसुद्धा बघू शकता बर्फी किती छान सेट झालेली आहे आणि तेवढीच मऊसूद आणि दाणेदार बर्फी झालेली आहे। ही बर्फी बनवायला जेवढी सोपी आहे तेवढीच कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे। ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता किंवा मग कोणतेही ड्रायफ्रूट यामध्ये नाही टाकले तरी चालेल, फक्त वेलची पावडर टाका तरीसुद्धा बर्फी छान लागते। बर्फी बनवण्यासाठी जेव्हा पीठ मळून घेतलं ना तेव्हा पिठामध्ये थोडीशी हळद घातली होती, तर त्यामुळे बर्फीला छान पिवळा रंग आलाय, पण हळदीचा फ्लेवर या बर्फीमध्ये अजिबात लागत नाही। किचनमध्ये जास्त कलरफुल दिसत नव्हती बर्फी, त्यामुळे मी इथे खाली घेतलेली आहे। बर्फीचे पीस काढून घेतल्यानंतर मी काही पीस एका प्लेटमध्ये लावले आणि बघू शकता तुम्ही बर्फी किती छान तयार झालेली आहे। तेवढीच बर्फी मऊसूद आणि दाणेदार आहे। कोणीसुद्धा म्हणणार नाही ही बर्फी गव्हाच्या पिठाची बनवली आहे। यामध्ये मिल्क पावडर नाही, खवा नाही, तरीसुद्धा ही बर्फी खूप छान लागते। गव्हाच्या पिठाची अशी बर्फी बनवायची म्हटली तर खूप वेळ गव्हाचं पीठ भाजून घ्यावं लागतं, त्यामध्ये खूप वेळ जातो। पण ही बर्फी बनवताना जास्त वेळ लागत नाही आणि ही बर्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी आहे। खायलाही तेवढी पौष्टिक आहे। मुलांना तर तुम्ही ही बर्फी रोज देऊ शकता। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलं घरी असतात तेव्हा मुलांना काही ना काही खायला लागतं, तर ही बर्फी नक्की बनवून ठेवा। फ्रीजच्या बाहेर ठेवली तर 8 दिवस टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवली तर 15 ते 20 दिवस टिकते। तर मग ही बर्फीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत आवड निवड किचनमध्ये। धन्यवाद।